हॅलो फ्रेंड्स, आपण बनवत आहोत पौष्टिक लाडू ज्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम साऱ्याच घटकांचा समावेश असेल। यासाठी घेऊयात बदाम, फुटाणे आणि मखाना आणि माझ्या पसंतीस उतरणारं पावी ब्रँडचं शुद्ध गाईचं तूप। तुपामध्ये छानपैकी बदाम खरपूस भाजून घेऊयात। यानंतर आपण मखानेही छान कुरकुरीत होईपर्यंत भाजूयात। फुटाणेही भाजून घेऊयात। हे सारे पदार्थ खमंग आचेवरती भाजून झाल्यानंतर मिक्सरला वाटून घेऊयात। त्यानंतर हे वाटून झालेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। यामध्ये मी चवीसाठी थोडासा कोकोनट किस ॲड केलाय। कोकोनट किस ॲड केल्यामुळे लाडवाला छान चव येईल। त्यानंतर हे मिश्रण थोडंसं एकत्र करून घेऊयात। साईडलाच एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये गूळ टाकलाय आणि गुळाचा पातळ असा पाक तयार केला आहे। हा पाक थंड झाला की मिश्रणामध्ये एकत्र करूयात। त्यानंतर मिश्रण हळूहळू एकजीव करूयात। चवीसाठी टाकतोय इलायची पावडर। इलायची पावडर टाकल्यानंतर या मिश्रणामध्ये थोडंसं तूप टाकून आपण छान सैल हाताने छान असे लाडू वळून घेऊयात। या लाडूंचा थंडीमध्ये विशेष असा उपयोग होतो। यामध्ये असलेले बदाम, मखाने आणि गूळ शरीराला उष्णता देतात, तसेच ऊर्जा पुरवतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच हे लाडू खूप आवडतात। तुम्हीही हे लाडू नक्की करून बघा।